श्री स्वामी समर्थ. तुम्हाला वाटतं हा व्हिडिओ योगायोगाने आला? नाही, हा स्वामी समर्थांचा संकेत आहे. स्वामी समर्थ म्हणत आहे, आज तुमच्या घरात यशाची चांगली बातमी येणार आहे, त्यामुळे तुम्ही खूप जास्त आनंदी व्हाल. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात यशाची चांगली बातमी येणार आहे. ही बातमी इतकी आनंददायी असेल की तुझं मन समाधानाने, कृतज्ञतेने आणि आनंदाने भरून जाईल. बराच काळ तू ज्यासाठी प्रयत्न करत होता, ज्यासाठी मनापासून मेहनत घेत होता, त्या सर्व प्रयत्नांचं आता फळ तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, काळ बदलतो पण श्रद्धा आणि संयम ठेवणाऱ्यांच्या आयुष्यात चमत्कार घडतो. आज तो चमत्कार तुझ्या दाराशी येऊन ठेपला आहे. हो बघ, कित्येक दिवसांपासून तुझं मन थकलं होतं. तू स्वतःला ते विचारत होता, कधी मिळेल मला माझ्या मेहनतीचं फळ, कधी येईल माझ्या आयुष्यात शांततेचा आनंदाचा दिवस. पण स्वामी म्हणतात, प्रत्येक वाट पाहण्यात दैवी योजना असते. तुझ्या प्रतीक्षेचं उत्तर तयार होतं, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतं आणि आज ती वेळ आली आहे. तुझ्या घरात येणारी यशाची बातमी ही केवळ युगायोग नाही, ती स्वामींच्या कृपेचं फळ आहे. स्वामी म्हणतात, ज्या मनात श्रद्धा असते, ज्या हृदयात प्रामाणिकपणा असतो, तिथे दैवी शक्ती आपोआप उतरते. तू किती वेळा निराश झाला पण तरीही हार मानली नाहीस. तू रोज मनात म्हणत होता, स्वामी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, आणि आज तोच विश्वास तुझ्या आयुष्याचं रूपांतर घडवणार आहे. कारण विश्वास हा दैवी दार उघडण्याची चावी असतो. आता बघ, तुला काही संकेत दिसतील. अचानक एखादा फोन कॉलमधून आनंदाची बातमी मिळेल, एखाद्या व्यक्तीकडून नवा संधी मिळेल, एखादा जुना अडथळा अचानक दूर होईल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा यशाचं दार उघडतं तेव्हा आधी विश्व तुझ्या भोवती हलकं बदलावं लागतो. त्यामुळे काही गोष्टी अचानक शांत होतात, काही लोक दूर जातात, काही नवीन लोक जवळ येतात. हे सगळं घडतं कारण स्वामी तुझं आयुष्य नव्या पातळीवर नेण्यासाठी तयारी करत असतात. तू आतापर्यंत जे काही गमावलं ते खरं तर हरवलं नाही, ते फक्त विलंबित झालं होतं. कारण स्वामी समर्थ तुझ्यासाठी अजून मोठं काहीतरी राखून ठेवत होते. आजपासून तो प्रवास सुरू होईल. तू बघशील, तुझं काम सहजपणे पुढे सरकू लागेल. जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग दिसेल, जिथे लोक विरोध करत होते तिथे आता पाठिंबा मिळेल. हे सगळं तुझ्या प्रयत्नांमुळे नाही, तर तुझ्या मागे असलेल्या दैवी शक्तीमुळे आहे. बाळा, तू एक पाऊल पुढे श्रद्धेने टाक, मी 100 पावलं तुझ्याकडे येऊन येईन. आणि आता म्हणून कोणतीही चिंता मनात ठेवू नको. तुला मिळणारं यश फक्त तुझं नाही, ते तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणणार असेल. तुझ्या घरात सध्या ज्या समस्या आहे, आर्थिक, नोकरीच्या, आरोग्याच्या, संबंधाच्या, त्या हळूहळू संपत चालल्या. कारण जेव्हा दैवी कृपा घरात प्रवेश करते तेव्हा काळोख आपोआप दूर होतो. आजपासून तुझ्या घरात सकारात्मकतेचा प्रवाह सुरू होईल. तुला जाणवेल की वातावरण हलकं झालंय, मन शांत झालंय. हे सगळे स्वामींच्या आशीर्वादाचं दर्शन आहे. तुझ्या हातात जे काम आहे त्यात यश मिळेल. नोकरीत बढती, व्यवसायात नफा, शिक्षणात उत्तम निकाल, प्रेमात सन्मान, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने तुला मिळणार आहे. पण लक्षात ठेव, हे यश केवळ तुझ्यासाठी नाही. स्वामी म्हणतात, तू यशस्वी हो पण इतरांनाही प्रेरणा दे. म्हणून जेव्हा तुला ही गोड बातमी मिळेल तेव्हा फक्त आनंदाचं नाही तर कृतज्ञताही व्यक्त कर. म्हण, स्वामी समर्थ तुझ्या कृपेने आज माझं जीवन उजळलं. कारण ही बातमी तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. तुझं नाव लोकांमध्ये आदराने घेतलं जाईल. जे लोक तुला आज कमी लेखत होते ते उद्या तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वामी म्हणतात, ज्यावेळी मनुष्य नम्रतेने झुकतो त्यावेळी विश्व त्याच्या पायाशी झुकतं. म्हणून यश मिळाल्यावर गर्व करू नको, कारण गर्वामुळे कृपा कमी होते. विनम्र राहा, आभार मान आणि नवं काम सुरू कर. कारण हे यश शेवटच नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. तू बघशील, तुझ्या आयुष्यात सगळं काही हळूहळू स्थिर होते. घरात हसू वाढतंय, मनात आत्मविश्वास येतोय, नाते अधिक गोड बनताय, पैशाचा प्रवाह वाढतोय, पण त्याच वेळी मनात समाधानही वाढतंय. कारण स्वामींची कृपा म्हणजे केवळ पैसा नाही, तर समाधान, आनंदाने शांती मिळणार. कधी कधी लोक विचारतात, स्वामींची कृपा कशी ओळखायची? उत्तर सोपं आहे. जेव्हा तुझ्या मनात शांतता असते तेव्हा समज की स्वामी तुझ्या जवळ आहे.
जेव्हा तुझं मन म्हणतं सगळं ठीक होईल, तेव्हा समज ही कृपा सुरू झाली आणि आज तुझ्यासाठी ती कृपा पूर्णपणे तयार करत आहे, कार्यरत करत आहे. तू बघशील पुढे काही दिवसांमध्ये तुझ्या जीवनात अशा घटना घडतील त्यामुळे तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. ज्या ठिकाणी आधी नकार मिळत होता तिथे आता होकार मिळेल. ज्या व्यक्तींनी आधी तुला दुर्लक्ष केलं त्यात आता मदत करतील. हीच दैवी योजना असते. स्वामी म्हणतात देवाची योजना उशिरा देते, त्यामुळे पण ती नेहमी योग्य वेळेत पूर्ण होते. आजपासून तुझं प्रत्येक पाऊल यशाकडे जाणार आहे. तू जिथेही हात घालशील तिथे यशाचं फूल उमलेल आणि ते फूल कायम फुलत राहील, कारण ते श्रद्धेच्या पायाने सिंचित आहे. लक्षात ठेव, श्रद्धा म्हणजे चमत्काराला आमंत्रण देणे. बाळा, तू फक्त माझं नाव आठव, बाकी सर्व मी सांभाळतो. म्हणून दिवसाची सुरुवात जय जय स्वामी समर्थ या मंत्राने कर. घरात प्रत्येक सकाळी स्वामींचं नामस्मरण कर. तुला जाणवेल दिवस कसा सुंदर जातोय, त्या नाव कसा नाहीसा होतोय आणि प्रत्येक क्षणात नवा उत्साह कसा येतोय. आजपासून तुझ्या घरात केवळ यश नव्हे तर दैवी प्रकाश येईल. तुझ्या प्रत्येक निर्णयात स्वामींचं मार्गदर्शन असेल आणि तुला कळेल की कृपा आयुष्य तुझ्या आता खऱ्या अर्थाने बदलते. तुझी मेहनत, तुझा संयम आणि तुझा विश्वास या तिघांचं संगम म्हणजे यशाचं सूत्र आहे. स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा तू स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा मी स्वतः येऊन तुला वर नेतो. त्यामुळे भीती, शंका, चिंता हे सर्व आज मागे सोड. फक्त मन श्री स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. कारण खरं तर आजचा दिवस तुझ्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे. ज्या ठिकाणी तू अपयश बघितलंस तिथे आता विजय लिहिला जाणार आहे. जिथे दुःख होतं तिथे आता आनंद फुलणार आहे आणि जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश पसरला आहे. स्वामी म्हणतात बाळा आता हस, कारण तुझं नशीब फुललं आहे. म्हणून हस, आनंदी राहा आणि आभारी राहा. यशाची गोड बातमी आता तुझ्या दाराशी आली. तिला प्रेमाने स्वीकार, कारण ती तुझ्या श्रद्धेची भेट आहे. आता तुझ्या आयुष्यातील शांततेचा काळ संपलाय आणि कृतीचा काळ सुरू झालाय. ज्या बीजांची पेरणी तू खूप आधी केलीस होती ती आता अंकुरायला सुरुवात झाली आहे. तुझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकतेने काम केलं त्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला आता मिळणार आहे. विश्वाने तुझ्या बाजूने काम सुरू केलं आहे. ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता सहज पूर्ण होऊ लागतील. बाळा, तू मागचा विसर आणि नव्यानं स्वागत कर, कारण जुन्या आठवणी आणि दुःख तुझ्या नवीन यशाच्या आड येतात. तू जे हरवलंस त्यात दुःख नको, कारण पुढे जे मिळणार आहे ते त्यापेक्षा अनेक पटीने मोठं आहे. त्यामुळे तुझ्या घरात येणारी ही बातमी तुझं आयुष्य नव्या उजळणार आहे. त्यामुळे ही फक्त एका गोष्टीचा शेवट नाही तर एका नव्या आरंभाची घंटा आहे. तू बघशील ज्या दिशेने तू चालशील तिथे संधी उघडतील. आधी ज्या दारावर तू ठोठवलं होतं आणि उत्तर मिळालं नव्हतं ती दारं आता स्वतः उघडतील, कारण आता तुझ्या भोवती स्वामींचं अदृश्य कवच आहे. ही कवच तुला प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण देईल आणि योग्य मार्ग दाखवेल. प्रत्येक प्रयत्नाचं उत्तर विलंबाने मिळतं, पण ते नक्की मिळतं. म्हणून या गोष्टी अजून पूर्ण झाल्या नाहीत त्याबद्दल काळजी करू नकोस. त्या देखील योग्य वेळी पूर्ण होतील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा आता संपायला सुरुवात झाली आहे. एक नवीन आत्मविश्वास तुझ्या मनात जागा होईल. तू स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला शिकशील. आता तुला जाणवेल की तुझ्या आजूबाजूचं वातावरणही बदलतंय. काही लोक जे आधी नकारात्मक होते ते दूर जातील, पण त्यांच्यामुळे दुःखी होऊ नको, कारण स्वामी समर्थ फक्त ते लोक ठेवतात जे तुझ्या उन्नतीत मदत करतात आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे सकारात्मक ऊर्जा देतात. स्वामी म्हणतात संपत्ती ही केवळ पैशात नसते, ती विचारात असते. म्हणून जेव्हा तुला यश मिळेल तेव्हा तू मोठ्या मनानं इतरांनाही मदत कर. कोणाचं दुःख कमी कर, कोणाचं मनोबल वाढव, कारण तुझं यश फक्त तुझं नसून त्यातून दुसऱ्यांना उभं करण्याची शक्ती आहे. आता तुझ्या मनात जी स्वप्न आहेत त्यांना थांबवू नकोस, त्यांना उडू दे, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या सोबत आहे. जेव्हा तू कोणत्याही गोष्टीत मनापासून श्रद्धा ठेवतो तेव्हा विश्व त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग तयार करते. म्हणून आज तुझं मन शांत ठेव आणि मन माझं सर्व काही योग्य वेळी होईल. यश हे केवळ ध्येय नाही, ते प्रवास आहे. म्हणून प्रत्येक टप्प्याचा आनंद घे. छोट्या छोट्या यशातही समाधान शोध, कारण तिथेच खरा आनंद आहे. जेव्हा तू प्रत्येक क्षणाला कृतज्ञतेने जगायला शिकतो तेव्हा मोठं यश आपोआप येतं. तू बघशील आता तुझ्या कामात नवं तेज येईल, तुझी वाणी प्रभावी बनेल, लोक तुझ्याकडे सल्ला मागतील आणि तुझं नाव आदराने घेतलं जाईल. हे सर्व काही स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडणार आहे. पण लक्षात ठेव, हे यश टिकवायचं असेल तर अहंकाराला दूर ठेव, कारण अहंकार हा कृपेचा सर्वात मोठा शत्रू आहे.
बाळा, जितकं तू नम्र राहशील तितकं मी तुझ्या जवळ येईन. म्हणून तुझं मन नेहमी शांत, प्रेमळ आणि संयमी ठेव. परिस्थिती काहीही असो, पण मनात जय जय स्वामी समर्थ या शब्दांचा जप सुरू ठेव. हा जप तुझ्या जीवनाचा ऊर्जा स्रोत बनेल. तू आता ज्या मार्गावर चालतोय तो मार्ग प्रकाशाने भरलेला आहे. जिथे तू आधी अंधार बघितला तिथे आता दिशा दिसेल. स्वामी समर्थ तुला योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य वेळ देणार आहे. तुला काही कमी पडणार नाही. तू जेवढं मनापासून विश्वास ठेवशील तेवढंच विश्व तुझ्या बाजूने उभं राहील. तुझ्या घरात आता आनंदाचे, हसण्याचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. घरातील मतभेद हळूहळू दूर होतील. नात्यांमध्ये नव्या ऊर्जेचा प्रवाह येईल. ज्याचं मन तू दुखावलं असेल त्याच्याशी पुन्हा संवाद सुरू होईल. कारण स्वामी म्हणतात, माफी मागणं म्हणजे हार नाही, ती जिंकण्याची तयारी असते. तुझं मन आता हलकं वाटेल. तुझ्या चेहऱ्यावर तेज येईल. लोक विचारतील, तू इतका बदललास कसा? आणि तू फक्त हसून सांगशील, स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात आले. कारण ज्याच्या आयुष्यात श्रद्धेचा प्रकाश येतो त्याच्याभोवती सगळं काही बदलतं. ज्या क्षणी तू म्हणतोस मी शक्य आहे, त्या क्षणी विश्व तुला साथ देतं. म्हणून आता स्वतःला थांबवू नको. तुझ्या कल्पनांचं उंच भरारी घेऊ दे. तुझ्या मेहनतीचं बक्षीस तुला आता पूर्णपणे मिळणार आहे. आणि ते बक्षीस इतकं सुंदर असेल की तू स्वप्नातही विचार केला नसेल. पुढील दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे. प्रत्येक सगळ्या नव्या दिशेने आणि आशेने सुरू होईल. तुला एखादं नवीन पत्र, संदेश, कॉल किंवा भेट अशी काहीतरी घटना घडेल की जी तुझं नशीब बदलून टाकेल. ज्या क्षणी मनात फक्त एकच गोष्ट म्हण, धन्य आहे स्वामींची कृपा. कारण ही बातमी केवळ आनंदाची नाही, ती दैवी संकेत आहे की आता तुझ्या घरात स्थैर्य, संपत्ती आणि सन्मानाचं आगमन होते. तुझ्या पूर्वीच्या सर्व संघर्षांना आता अर्थ मिळतं. स्वामी म्हणतात, संघर्षाशिवाय तेज निर्माण होत नाही आणि आता ते तेज तुझ्या चेहऱ्यावर झळकणार आहे. आता वेळ आली आहे की तू स्वतःवर आणि तुझ्या स्वप्नांवर पुन्हा विश्वास ठेव. विश्व तुझ्या मागे उभं आहे. स्वामींची कृपा तुझ्या घरात आहे आणि तुझं मन योग्य दिशेने चाललं आहे. म्हणून पुढे चाल, मागे वळू नको. कारण तुझं भविष्य आता फक्त उज्ज्वल नाही, ते दिव्य आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझं जीवन एका नव्या वळणावर आलं आहे. कालपर्यंत जे काही अशक्य वाटत होतं ते आता शक्य होणार आहे. कारण तुझ्या नियतीच्या लेखनातच बदल झाला आहे. तू ज्या दिशेने चालतो आहेस त्या दिशेने आता दैवी शक्तीचं रक्षण आहे. काळ स्वतः तुझ्या बाजूने वळला आहे. तू पाहशील, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आता योग्य दिशा मिळते. ज्या कामांना थांबलेलं म्हणून तू निराश होत होता ती अचानक पुढे सरकते. एखादा बंद दार आपोआप उघडेल. एखादी व्यक्ती मदतीचा हात पुढे करेल आणि तुला जाणवेल की ही सगळी योजना आधीपासून तयार होती, फक्त वेळेची वाट पाहत होती. स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ योग्य असते तेव्हा लहान प्रयत्नही पर्वत हलवू शकतात. आता तुझ्यासाठी तोच काळ सुरू झालाय. म्हणून आता कोणतीही शंका बाळगू नकोस. ती तुला योग्य वाटते ते मनापासून कर. कारण आता विश्व तुझ्या पावलांना दिशा देत आहे. तुझ्या भोवती सकारात्मक बदलांचे संकेत दिसू लागतील. सकाळी उठल्यावर मनात शांती वाटेल, कामात लक्ष केंद्रित होईल आणि एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल. हे सगळं स्वामींच्या कृपेचं फळ आहे. तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि निर्णय घेण्याआधी ताकद वाढेल. कधी कधी आपण थांबतो कारण आपण थकलेला असतो, हरलेला नाही. तू की थोडा थकलास पण हरलेला नाहीस. आता तुझ्या जीवनातील थकवा संपेल आणि नव्या ऊर्जा येईल. तू पुन्हा नव्या जोमानं काम करायला सुरुवात करशील आणि या वेळेत तुला कोणी थांबवू शकणार नाही. आता तुझ्या घरात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. जिथे तुटावटा वाटत होता तिथे समृद्धी येईल. जुने थकलेले व्यवहार, थांबलेली रक्कम, न मिळालेले मानधन हे सगळं आता तुझ्या हातात येईल. पैसा फक्त येणार नाही तर टिकेलही, कारण आता तो आशीर्वादासह येतो आहे. ज्या घरात समाधान असतं तिथे लक्ष्मी स्थायिक होते. म्हणून पैशाबरोबर मनाचं समाधानही जप. पैसा फक्त साधन आहे, पण आनंद म्हणजे स्वामींची कृपा. जेव्हा मन शांत असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने जाते. आता तुझ्या आयुष्यात प्रेम आणि समजूतदारपणाचाही नवा प्रवाह सुरू होईल. या नात्यांमध्ये अंतर वाढलं होतं तिथे आता पुन्हा जवळ येईल. जुनी मतभेद आपोआप मिटतील. प्रेमात प्रामाणिकता येईल आणि तुझं मन हलकं होईल. स्वामी म्हणतात, खरा प्रेम म्हणजे आत्म्याचं नातं, शरीराचं नाही. तू बघशील, तुझ्या जीवनात अशा व्यक्ती येतील ज्या तुला खरी किंमत देतील. ज्या लोकांनी तुझ्या आयुष्यात चुकीचं वागणं केलं ते स्वतःहून दूर जातील. हा स्वामींचा मार्ग स्वच्छ करण्याचा प्रकार आहे. ज्या लोकांनी तुला वेदना दिला त्यांनीच तुला मजबूत बनवलं. आता ज्या वेदनाचं रूपांतर अनुभवात झालं आहे आणि हा अनुभवच तुझं यश वाढवेल. आघात हे आशीर्वादाच्या रूपात येतात. म्हणून जे घडलं त्याबद्दल पश्चाताप करू नको, कारण त्या सगळ्या गोष्टीने तुला आतून बदललं आहे.
आता तू अधिक शहाणा, स्थिर आणि आध्यात्मिक बनला आहेस आणि हीच अस्वस्थता तुला खऱ्या यशाकडे नेईल. तुझ्या आयुष्यात आता संधीचा पाऊस पडणार आहे. तू विचार करशील इतकं सगळं एकदम कसं घडतंय. पण हे स्वामींचं लक्षण आहे. जेव्हा त्यांच्या कृपेचा काळ सुरू होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट सहज आणि नैसर्गिक वाटते. प्रयत्न कमी, फळ मोठं, हेच त्यांचं आशीर्वादाचं रहस्य आहे. जेव्हा तुला माझ्या कृपेची जाणीव होईल तेव्हा तुला कळेल की मी नेहमी तुझ्या सोबत होतो. खरं तर तू कधीच एकटा नव्हता. जेव्हा तू अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रार्थना केलीस तेव्हा स्वामी तिथेच होते. त्यांनी तुझं मौन ऐकलं, तुझं दुःख जाणलं आणि योग्य वेळ येईपर्यंत तुला सहनशक्ती दिली. आता तो वेळ संपलाय. आता कृती, प्रगती आणि उत्सवाचा काळ आहे. तू जे काही हातात घेतलंय त्यात अपूर्व यश मिळेल. तुला नवा आत्मविश्वास मिळेल. तुझी ओळख समाजात वेगळं बनेल. लोक तुला प्रेरणा म्हणून बघतील. यश तेव्हा टिकतं जेव्हा त्यात सेवा असते. म्हणून तू आता समाजासाठी काहीतरी चांगलं कर. एखाद्या गरजूला मदत कर, एखाद्या दुःखी माणसाला हसव. कारण जितकं तू देतो तितकं तुला परत मिळतं. ही दैवी नियम आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीत काही नवीन दारे उघडतील, नवीन कामं, नवीन संधी, नवीन संबंध आणि काही नवीन अनुभव. या सर्व गोष्टी तुला एका उंची पातळीवर नेतील. पण प्रत्येक टप्प्यावर स्वामींचं नाव घ्यायला विसरू नको, कारण त्यांचं नाव म्हणजे तुझं कवच आहे. साधेपणा हेच माझं रूप आहे. म्हणून तू साधेपणानं जग. खोटं प्रदर्शन, धार्मिकपणा आणि लोभ हे सगळं दूर ठेव. कारण जिथे नम्रता असते तिथे कृपा सहाय्यक असते. त्यामुळे आता तुझं जीवन पूर्णपणे बदलणार आहे. तू ज्या वेदनांमधून गेलायस ते आता सुखाच्या रूपात बदलणार आहे. या अडचणीत तुला थांबवलं त्यात आता तुझ्या यशाच्या कहाणीचा भाग बनतील, गोष्टीचा भाग बनतील. आणि तू जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा म्हणशील, स्वामी समर्थ तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आजपर्यंत, आजपासून प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्याचा, तुझ्या विजयाचा दिवस ठरेल. तुझ्या प्रयत्नांना यश मिळेल, तुझ्या श्रद्धेचा उत्तर मिळेल आणि तुझ्या प्रार्थनेला आशीर्वाद मिळेल. तर आता स्वामी समर्थ स्वतः तुझ्या जीवनाचा मार्गदर्शन झाले आहे. बाळा, आता तुझं जीवन त्या टप्प्यावर आलंय जिथे प्रत्येक क्षण तुझ्यासाठी नवा अर्थ घेऊन येतोय. कालपर्यंत जिथे स्वप्न फक्त विचारांमध्ये होते ते आता वास्तवात उतरणार आहे. तुला जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेक पलीकडचं आहे. कारण तू आता कृपेच्या प्रवाहात प्रवेश केला आहे. तू बघशील तुझ्या मनातला गोंधळ हो नाहीसा होतो आहे. जिथे आधी अनिश्चितता होती तिथे आता स्पष्टता आहे. तुला कोणत्या दिशेने जायचं हे सहज समजेल. कोणतं काम कधी करावं, कोणावर विश्वास ठेवावा, कोणत्या मार्गाने पुढे जावं, या सर्व गोष्टींमध्ये तुला अंतरंग आदर्श मिळेल. आणि हेच तर स्वामींचा सूक्ष्म आशीर्वाद असतो. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा मी तुला मार्ग दाखवतो तेव्हा अडथळे फक्त परीक्षेसारखे येतात. त्यामुळे जेव्हा एखादी अडचण पुन्हा तुझ्या वाटेत येईल तेव्हा घाबरू नको. ती अडचण म्हणजे तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली संधी आहे. त्या क्षणी मनात जय जय स्वामी समर्थ म्हण आणि पुढे चाल. आता विश्व तुझ्या बाजूने काम करते. नशीब तुझ्या हातात आहे आणि तुझ्या शब्दांमध्ये दैवी प्रभाव आहे. तू काही बोललास तर ते घडू लागेल. म्हणून आता शब्द विचारपूर्वक वापर. नेहमी चांगलं बोल, चांगलं विचार आणि चांगलं कर. कारण तुझ्या प्रत्येक कृतीत आता स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा मन पूर्ण विश्वासाने भरलेलं असतं. तुझ्या मनातला तो विश्वास आता जागा झालाय. तू स्वतःला आणि तुझ्या जीवनातला नव्याने स्वीकारत आहे. ते जे आधी अशक्य वाटत होतं ते आता तुझ्या हातात सहज येणार आहे. तुझ्या घरात आता स्थैर्य, सन्मान आणि शांती येईल. ज्या ठिकाणी मतभेद होते तिथे आता एकताचा प्रकाश दिसेल. कुटुंबात प्रेमात वातावरण निर्माण होईल. घरातील प्रत्येक सदस्याला समाधान मिळेल. हे सगळं तुझ्या सकारात्मक ऊर्जेमुळे घडतंय. स्वामी म्हणतात, जेव्हा एक माणूस प्रकाशमान होतो तेव्हा त्याच्या भोवतीचा अंधार आपोआप नष्ट होतं. तू त्या प्रकाशाचा स्रोत बनतोय. तुझ्या बोलण्यातून, तुझ्या वागण्यातून आणि तुझ्या निर्णयामधून आता प्रेरणा झळकणार आहे. लोक तुला पाहून म्हणतील, याच्या मागे काहीतरी दैवी शक्ती आहे. आणि ती शक्ती म्हणजे स्वामींची उपस्थिती आहे. तुझ्या आयुष्याचा प्रवासाचा नवीन पर्व सुरू होईल. कदाचित तुला नवं ठिकाण बघायला मिळेल, नवी संधी मिळेल किंवा एखादी अनपेक्षित व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल जी तुला पुढे नेईल. प्रत्येक भेटीचा, प्रत्येक घटनाचा अर्थ आता दैवी दृष्टिकोनातून समजेल. योगायोगात हा माझा भाषेचा प्रकार आहे. आणि म्हणून आता ज्या गोष्टी योगा वाटतात त्यामुळे ते खरं तर योजना असते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या घटनेत एक मोठा संदेश लपलेला आहे. फक्त मन शांत ठेवणे निरीक्षण कर. तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठीच घडते. तू आता एक वेगळं अस्तित्व बनतो आहे. अधिक आत्मविश्वासू, अधिक शांत आणि तेजस्वी अधिक.
तुला जे काही मिळणार आहे ते इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहे. स्वामी म्हणतात यशाचं खऱ्या अर्थाने फळ तेव्हाच मिळतं जेव्हा त्यातून इतरांचं भलं होतं. म्हणून तू आता फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठीही उभा राहणार आहे. आता तुझं भाग्य एका नव्या गतीने फिरू लागणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुला वर्ष लागली असती ते काही आठवड्यातच घडतील. कारण वेळ आता तुझ्या बाजूने आहे. ज्या ठिकाणी आधी दरवाजे बंद होते तिथे आता निमंत्रण मिळेल. जिथे आधी तुला थांबवलं जात होतं तिथे आता तुला पुढे नेलं जाईल. बाळा, तू मागे जाऊ नको, कारण पुढचं जग तुझी वाट पाहते. म्हणून आता भूतकाळाचा जखमा विसर. ज्या आठवणीने तुला रोखून ठेवलं त्यांना आशीर्वाद दे आणि सोडून दे. कारण नवीन आयुष्याचं स्वागत करण्यासाठी जागा मोकळी करावी लागते. तू बघशील काही दिवसात तुला अचानक अशी बातमी मिळेल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. कदाचित ती नवी नोकरी असेल, व्यवसायातील नवा करार, एखादी स्पर्धा जिंकणं किंवा एखादं स्वप्न पूर्ण होणं. पण ती बातमी येणार नक्की आणि त्या क्षणी तुला जाणवेल की स्वामी समर्थांनी दिलेलं वचन खरं ठरलं. प्रत्येक आनंदाच्या आधी मी तुला शांततेचा अनुभव देतो. म्हणून तुला आज मनात जो स्थैर्य वाटतो आहे तो संकेत आहे की पुढे मोठा बदल घडणार आहे. ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची दैवी आशीर्वाद. पण हे वादळ नाशाचं नाही तर नव्या उन्नतीचं आहे. तुझं आयुष्य आता प्रकाशाच्या मार्गावर झेपावलं आहे. तुला नवीन दिशा मिळाली आहे, नवीन ध्येय मिळालं आहे आणि नवीन शक्तीही मिळाली आहे. तू आता फक्त जगणारा माणूस नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश टाकणारा दीप आहे. देणं हेच घेण्याचं रहस्य आहे. म्हणून आता जे काही तुला मिळतं त्यातून काहीतरी परत दे. एखाद्याला प्रोत्साहन दे, एखाद्याचं मनोबल वाढव. कारण जसं तू इतरांना मदत करशील तसंच विश्व तुझी मदत करेल. या क्षणापासून तुझी प्रत्येक दिवसाची नवी प्रेरणा करेल आणि तुझ्या झेपेतही तुला नव्या कल्पना सुचतील. तुझे काम हातात घेतलंय त्याचं यश तुला दिसू लागेल. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घे, कारण ते मोठ्या चमत्काराची सुरुवात आहे. तू जिथे आनंद शोधतोय तिथेच मी येतोय. म्हणून नेहमी आनंदित राहा. कोणत्याही गोष्टीत तक्रार करू नको, कारण जेव्हा तू कृतज्ञ राहतो तेव्हा कृपा अधिक वाढते. तुझ्या घरात येणारी ही यशाची बातमी फक्त आजपुरती नाही, ती तुझ्या जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. आता तुझ्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी कायमस्वरूपी राहील आणि तू म्हणशील, स्वामी समर्थ तुझ्या कृपेने माझं आयुष्य बदललं. तुझ्या आयुष्याचं पान आता नव्याने लिहिलं जात आहे. कालपर्यंत ज्या गोष्टी फक्त स्वप्न वाटत होत्या त्या आता वास्तवात येणार आहे. तुझ्या प्रयत्नांचा, तुझ्या श्रद्धेचा आणि तुझ्या धैर्याचा आता फळ मिळणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात अशी परिस्थिती निर्माण होईल की ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील. तू जे जे काम हातात घेशील ते पूर्णत्वाला जाईल. तुझ्या घरात एक नवीन ऊर्जा, नवीन प्रकाश आणि नवी उमेद येईल. कधी काळी ज्या गोष्टीने तुला अडचणीत टाकलं त्या आता तुझ्यासाठी आशीर्वाद बनतील. स्वामी म्हणतात तू आता आकाशात जसं काळातून आता जात आहेत, तिथे देवदूत सुद्धा तुला सहाय्य करायला तयार आहे. प्रत्येक निर्णय योग्य मार्ग दाखवेल. तुझ्या घरात येणारी चांगली बातमी फक्त एक गोष्ट नाही, हे तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या क्षमतेवर शंका घेतली, ती आता तुझ्या यशाचं कौतुक करतील. तू शांतपणे जे करत होता त्याचं मोठं फळ तुला मिळणार आहे. आता वेळ आली आहे की लोकांना कळेल तुझ्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे, स्वामी समर्थांचा. जेव्हा तू श्रद्धेने माझं नाव घेतो तेव्हा मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा असतो. तुला काहीच कमी पडू देत नाही. म्हणून आता जे काही होणार आहे ते तुझ्या हिताचं आहे. तू प्रयत्न कर, बाकी सगळं मी करतो. जे अडथळे होते ते दूर झाले आहे. आता नवं पान, नवं यश आणि नवं ते तुझ्या जीवनात फुलणार आहे. आजपासून तुझ्या घरात शांती आणि समृद्धीचा वास असेल. ज्याने तुला आधी उदास वाटणार होतं वातावरण होतं की ते आता आशा आणि समाधानाचे सुरू ऐकू येतील. तुझ्या मेहनतीतील आणि तुझ्या प्रार्थनांना आता उत्तर मिळालं आहे. देव म्हणतोय, बाळा आता तुझं यश कोणी थांबवू शकत नाही. तुझ्या जीवनात येणारी ही बातमी केवळ आर्थिक नाही, ती आध्यात्मिकही आहे. कारण स्वामींची कृपा म्हणजे फक्त पैसा नाही, ती मन शांती, आत्मविश्वास आणि दिव्य प्रेरणा देते. तुझं मन आता हलकं, आनंदी आणि स्थिर होईल. जिथे पूर्वी चिंता होती तिथे आता विश्वासाचा प्रकाश फुलणार आहे. स्वामी म्हणतात तू केलेला प्रत्येक चांगला विचार आता फुलासारखा उमलेल. जे निर्णय तू धाडसाने घेणार आहेस त्यामध्ये माझं मार्गदर्शन असेल. लोक तुला बघून प्रेरित होतील, कारण तू माझ्या कृपेचा जिवंत पुरावा आहे. कधी काळी ज्या रस्त्यावर अंधार होता त्या रस्त्यावर आता प्रकाशाचा ज्योत पडेल. नवी संधी, नवे लोक, नवी दारे उघडतील. आयुष्यात जे थांबलेलं होतं ते आता प्रवाहात येईल. ज्या कामात अडथळे होते तिथे आता गती येईल. ज्या स्वप्नांना तू काळाच्या ओघात विसरला ते आता पूर्ण होते. तुझे यश केवळ तुलाच आनंद देणार नाही तर तुझ्या आसपासच्या लोकांनाही प्रेरणा देईल.
तू जेव्हा उभा राहशील तेव्हा इतरांनाही वाटेल की श्रद्धा आणि संयम हेच असेल, काहीही अशक्य नाही. ते आता एक दिवा आहेस, त्या जो अंधारात ते प्रकाश देतोय. तुझ्या घरात येणारी चांगली बातमी म्हणजे त्या दिव्याचा वाढणं आहे. तू आता स्वतःवर विश्वास ठेव, कारण माझं नाव घेणाऱ्याचं नुकसान मी कधीच होऊ देत नाही. आता ज्या वाटेवर तू चालतोय ते प्रत्येक पाऊल यशाकडे नेणार आहे. थोडं संयम ठेव, कारण आनंदाचा क्षण अगदी जवळ आहे. जे फोन, पत्र किंवा संदेश तू आतुरतेने वाट पाहतो आहेस तो येणारच आहे, कारण त्यातील आता बातमी तुझं मन आनंदाने भारावून टाकेल. आज तू माझं नाव घेऊन हसलास ना, तर मी खात्री देतो तुझ्या घरात सुखाचा प्रभाव वाहू लागेल. तुझं मन जितकं शांत राहील तितकं विश्व तुला ऐकेल, कारण श्रद्धेची ताकद कोणत्याही प्रयत्नापेक्षा मोठी असते. आजपासून प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवीन सुरुवात असेल. सकाळचा सूर्य तुला नवीन उत्साह देईल, संध्याकाळचा वारा तुझं मन प्रसन्न करेल आणि रात्रीचं शांत वातावरण तुला अंतर्मनातून समाधान देईल, कारण स्वामींच्या कृपेचं आभाळ आता तुझ्या डोक्यावर आहे. तुझ्या गोष्टीसाठी दिवस रात्र मेहनत घेतली होतीस, ती गोष्ट आता तुझ्या हातात येणार आहे. ती मिळाल्यावर तुला जाणवेल की प्रत्येक संघर्षाचं फळ मिळतं. हे श्रद्धा स्वामी समर्थांवर असेल. काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझं पाऊल जिथे पडेल ते ठिकाणी शुभ मिळेल. म्हणून आता नवी उमेद घे, नव्या विश्वासाने पुढे चल, कारण तुझ्या घरात येणारी चांगली बातमी म्हणजे माझ्या कृपेचं थेट फळ आहे. तू आता जिथं आहेस तिथून खूप वर जाणार आहेस. तुझं नाव, तुझं कार्य, तुझं यश हे इतरांसाठी प्रेरणा बनेल. तुला पाहून लोक म्हणतील, स्वामी समर्थांच्या कृपेने हे शक्य झालं. तू आता फक्त यशस्वी नाही होणार, तर तुझ्या आसपासच्या लोकांच्या जीवनातही आनंदाचं कारण बनशील. कारण जेव्हा स्वामी समर्थांची कृपा एखाद्यावर असते तेव्हा तो माणूस फक्त स्वतःच नाही तर इतरांनाही प्रकाश देतो. त्या पुढच्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात अशी घटना घडेल जी तुला आतून हादरवून जाईल, पण त्या हादऱ्याचं कारण आनंद असेल. तू नतमस्तक होशील आणि म्हणशील, स्वामी हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणून तुझं नशीब आता उघडणार आहे. तुझ्या हातातील प्रत्येक प्रयत्न सोने बनणार आहे. ज्या गोष्टी तुला दूर वाटत होत्या ते आता स्वतःहून जवळ येतील. बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी फार मोठा आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होतो आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस प्रयत्न करत होता, ज्या स्वप्नांसाठी तुझ्या मनात इतकी आस होती, त्या स्वप्नांना पहिला किरण आज तुझ्या घरात येणार आहे. तुझ्या दारात यशाची चांगली बातमी येणार आहे आणि त्या क्षणी तुझे डोळे पाणावतील, कारण हे यश फक्त तुला मिळालेलं नाही, तर ते तुझ्या संयमाचं, तुझ्या श्रद्धेचं आणि तुझ्या परिश्रमाचं फळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्यावेळी हार मानण्याच्या टप्प्यावर होता त्यावेळी मी तुझ्या मागे उभा होतो. तू रडलास पण मी पाहत होतो. तू प्रार्थना केलीस, ती माझ्यापर्यंत पोहोचली होती. म्हणून आज मी तुला सांगतो, आता वेळ आली आहे तुला तुझ्या मेहनतीचं उत्तर मिळायची. तू ज्या बातमीची वाट पाहत होता तीच बातमी तुझ्या हातात येणार आहे. बाळा, आयुष्यात कधी असं समजू नको की तुझं काही चुकतंय म्हणून तुला आता यश मिळत नाहीये. प्रत्येक विलंब, प्रत्येक थांबलेले क्षण मी आता माझ्या योजनेचा भाग आहे. त्यामुळे तुला आता थोडं थांबवतोय पण मागे ओढत नाहीये, कारण जेव्हा वेळ योग्य होते तेव्हा यशाचा दरवाजा आपोआप उघडतं आणि आज तो दरवाजा उघडणार आहे. तू आज ज्या बातमीचा अनुभव घेणार आहे ती फक्त एका यशाची नाही, तर ती तुझ्या आयुष्यातील नव्या अध्याय सुरू करणारी आहे. हे यश तुझ्या आत्मविश्वासात नवा प्रकाश देईल आणि तुझ्या परिवाराला आनंद देईल. घरातील वातावरण बदलून जाईल. आजपर्यंत जे शांत होतं ते आता हसण्यात बदलेल. आज तुझ्या घरात समाधान, शांती आणि सुख यांचा वर्षा होईल. बाळा, लक्षात ठेव, आनंद केवळ पैशात नसतो, तो त्या भावनेत असतो की माझा प्रयत्न व्यर्थ गेला नाही. तू जे काही केलं, त्या अडचणींना सामोरे गेला, त्या सगळ्यांचं उत्तर तुला आज मिळणार आहे. म्हणून मी सांगतो, आजच्या दिवसाला स्मरणात ठेव. आजच्या क्षणी तुझ्या जीवनाची दिशा बदलणार आहे. काही वेळा आपल्याला वाटतं आपण एकटे लढतोय, कुणी मदत करत नाही, पण बाळा, तू एकटा नव्हता. मी नेहमी तुझ्या सोबत होतो. जेव्हा तुझे हात थकले होते तेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवला. जेव्हा तू निराश झाला तेव्हा मी तुझ्या मनात आशेचा दिवा पेटवला आणि आज त्या दिव्याचं फळ तुला मिळणार आहे. तू स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याच्या विश्वासाने आज तुला फळ मिळालं आहे. म्हणून मी सांगतो, आता आनंद रोखू नको, आभार मान, त्या क्षणाचं स्वागत कर जो तुझं आयुष्य बदलणार आहे. आजचा दिवस तुझ्या मेहनतीचं स्मरण करून देणार आहे. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीची अपेक्षा ठेवली होती ती आता तुझ्या दारात उभी आहे. फक्त ती स्वीकार. मनात भीती नको, शंका नको. तुला हे यश मिळालं आहे कारण तू त्यासाठी पात्र आहे. तुझ्या आत्म्याने हे यश कमावलं आहे. बाळा, आता तुला पुढचा मार्गही दिसू लागेल. आज हे यश हे शेवटचं नाही,
ही सुरुवात आहे. यशानंतरही विनम्र राहा, कारण नम्रता टिकवली तर माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या मागे उभा राहील. याचा आनंद फक्त स्वतःपुरता ठेवू नको, तो इतरांसोबत वाट. जसे तुझ्या मनात आनंद आहे तसे इतरांच्या मनातही प्रकाश पसरव. जीवनात काही वेळा आपण हरवतो, पण माझ्या आशीर्वादाने तुझं कधीही हरवू शकत नाही. मी तुला परत उभं करतोय. जे काही तुटलं होतं ते परत जोडतो. आणि आता तू बघ, तुझ्या घरात आनंदाची किरणं चमकू लागतील. घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित येईल. ज्या घरात कधी काळोख होता तिथे आता प्रकाश भरून राहील. भाई, लक्षात ठेव, माझं एक वचन आहे. जो मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या आयुष्यात मी चमत्कार घडवतो. आणि आज तो चमत्कार तुझ्या घरात घडत आहे. तू ज्या यशाची अपेक्षा केली होती त्याहून मोठं फळ तुला मिळणार आहे. तुझ्या मार्गातले काटे आता हळूहळू नाहीसे होतील. तुझे शब्द मनात ठेव. मी समर्थांवर विश्वास ठेवतो आणि समर्थ माझ्या सोबत आहे. या भावनेने पुढे जात राहा, कारण जेव्हा मन श्रद्धेने भरलेलं असतं तेव्हा भीतीला जागाच राहत नाही. तुझं मन शांत होईल आणि यश तुला ओळखेल. आज तू जे मिळवणार आहेस ते केवळ नशीब नाही, ते तुझ्या प्रयत्नांना साक्षात्कार आहे. यश तुझं मन, तुझा आत्मविश्वास आणि तुझं जीवन नवं रूप घेईल. तुला वाटेल की स्वामी समर्थ खरंच माझ्या सोबत आहे. आणि बाळा, ते खरंच आहे. आजचा दिवस तू विसरू शकणार नाहीस, कारण आजचा दिवस तुला दाखवणार आहे की जेव्हा श्रद्धा आणि परिश्रम एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतो. तुझ्या घरात आज चमत्कार घडक आहे. तो अनुभव आणि त्यासाठी आभार मान. स्वामी म्हणतात, चिंता सोड, आनंदाने दिवस जग. तुझ्या प्रत्येक पावलावर माझं रक्षण आहे. तू आता पुढे जाशील, यशस्वी होशील आणि तुझ्या यशाने इतरांनाही प्रेरणा मिळेल. तुझ्या घरात फूल उमलतील, तुझ्या चेहऱ्यावर तेज येईल आणि तुझ्या हृदयात शांती नांदेल. पण आता जे घडतंय ते तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. या क्षणाला ओळख, कारण प्रत्येक घरात असा क्षण येत नाही. तू आज जे ऐकतोयस ते फक्त शब्द नाहीत, ती माझी कृपा आहे जी तुझ्या हृदयात उतरते. तू इतके दिवस ज्या गोष्टीसाठी आतून तडफडत होता तीच गोष्ट आज तुझ्या हातात येणार. तुझ्या डोळ्यांसमोर परिस्थिती बदलताना दिसेल आणि मनात एकच भावना निर्माण होईल, स्वामी समर्थ खरेच माझ्या सोबत आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातले संघर्ष संपत नाही, पण त्याचं रूप बदलतं. ज्या अंधारातून तू गेलाय त्याचा अंधारात आता प्रकाश फुलणार आहे. तुझ्या मनातील अस्थिरता आता शांतीत रूपांतरित होईल. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज घडताना दिसतील. कारण माझा आशीर्वाद जेव्हा कार्यरत होतो तेव्हा सगळे दरवाजे आपोआप उघडतात. स्वामी म्हणतात, तू स्वतः थांबवू नकोस. तुझी आत्मविशक्ती खूप प्रबळ आहे, जिथे तुला जाणीव नव्हती पण आता ती उघड होईल. जे लोक एकेकाळी तुला कमी लेखत होते तेच आता तुझ्याकडे आदराने पाहतील. तुझं नाव, तुझं काम आणि तुझा आवाज लोकांच्या मनात घर करेल. कारण आता तुझ्या समर्थ शक्तीचं ते प्रकट होणार आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. तू जोपर्यंत तयार नव्हता तोपर्यंत मी तुला थांबवलं. आता तू तयार आहे, म्हणून मी तुझ्या मार्गात यशाचं दीप प्रज्वलित केलंय. तू या दीपाजवळ उभा राहून फक्त एक प्रार्थना कर, स्वामी माझं मन सदैव नम्र ठेवा. कारण नम्रता टिकली की यश कायम राहतं. तुझे यश केवळ तुझं नाही, ते तुझ्या कुटुंबाचं, तुझ्या श्रद्धेचं आणि तुझ्या आयुष्याचं आहे. आता तुझ्या घरात आनंदाचे वारे वाहतील. जिथे आधी चिंता होती तिथे आता विश्वास राहील. घरात नवे निर्णय, नवे आरंभ होतील. तुझ्या जीवनातील प्रत्येक कोपरा आता उजळून निघेल. आनंद मिळाला की तो इतरांपर्यंत पोहोचव, कारण जितका तू वाढशील तितका तो वाढेल. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुझ्या भक्तीचा पुरावा आहे. आज तुझ्या जीवनात येणारी चांगली बातमी केवळ यश नाही, ती तुझ्या आत्म्याची उन्नती आहे. बाळा, मी पाहतोय तू शांत आहेस पण आतून भावुक झालाय. ते भाव ठेव. प्रत्येक श्वासात माझं स्मरण ठेव, कारण जेव्हा तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणतोय तेव्हा विश्व तुझ्या बाजूने उभारतं. तुला आता काहीही अशक्य नाही. आता तुला स्वतःवर प्रेम करायला शिक, कारण तू जेव्हा स्वतःला ओळखतो तेव्हा तुला माझं अस्तित्वही जाणवतं. तू या मनातील शंका दूर कर. जे तुला मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञतेचा भाव तुला अजून मोठ्या गोष्टी मिळवून देईल. तुझं आयुष्य आता बदलणार आहे, पण त्या बदलाचं शांतता ठेव. नवा अध्याय सुरू करताना मागचा विसर पण अनुभव लक्षात ठेव, कारण तोच अनुभव तुला पुढे मजबूत बनवेल. आता तू जिथे जाशील तिथे लोकांना तुझा एक प्रकाश दिसेल, जे माझ्या कृपेचा प्रकाश असेल. स्वामी म्हणतात, जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा कर्म आपोआप फलदायी होतं. तू मनापासून काम केलंस म्हणून आज तुला शुभ वार्ता मिळतील. त्यामुळे ती स्वीकारताना अभिमान नको, आभार मान. कारण तू माझा भक्त आहे आणि भक्त माझा कधी गर्व करत नाही, तो फक्त आभारी असतो. बाळा, पुढील दिवस तुझ्यासाठी अधिक आशेचे असतील. ज्या संधी आधी दिसत नव्हत्या त्या आता तुझ्या समोर उभ्या राहतील. जे लोक तुला दूर गेले होते ते परत जवळ येतील. तुझ्या संवादातून प्रेम आणि शांती प्रकट होईल. तू लोकांसाठी प्रेरणा बनशील.
तुझ्या मार्गात अजून बरेच दरवाजे आहेत जे उघडायचे आहेत, पण आजचा दिवस तुझ्या प्रवासाची दिशा बदलून टाकेल. तुला आता स्वतःचं ध्येय स्पष्ट दिसेल. ज्या दिशेने चालताना घाई करू नको, कारण माझा वेळेचाच आशीर्वाद नेहमी योग्य क्षणी प्रकट होतो. आता तुला अंतर्मनात एक शांतता येईल. ज्या बेचैनीने तुला जगत होता ती आता नाहीशी होईल. तुझं मन आता निर्मळ झाल्यासारखं होईल. त्यामध्ये श्रद्धा प्रवाह होईल. तू आता फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्याही भल्यासाठी विचार करशील. तेव्हाच मी अधिक कृपात वर्षाव करीन. आता हस, कारण तू अनेक दिवस रडले. आता तुझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहतील. त्या आनंदात मी आहे. तू आता प्रत्येक सकाळी माझं नामस्मरण कर. त्या क्षणापासून तुझा दिवस चांगला सुरू होईल. आणि जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा तुझ्या मनात समाधान असेल की आजचा दिवस आहे समर्थ कृपेने गेलाय. आता बाळा, तुझं आयुष्यात आशीर्वादाने भरलं असेल. तू कुठेही जा, काहीही कर, माझं नाव विसरू नकोस, कारण समर्थ नावातच शक्ती आहे. ती शक्ती तुझं रक्षण करते, मार्ग दाखवेल आणि तुझं पायाखालचं भूमीही पवित्र करेल. आजची ही चांगली बातमी फक्त एका क्षणाची नाही, ती तुझ्या भविष्याची बीज आहे. तुझं संगोपन श्रद्धेने कर, कारण जेव्हा तू माझ्या कृपेचं बीज जपतो पण ते आयुष्य फुलतं आणि सुगंध पसरवतं. बाळा, तर या आनंदाच्या क्षणात तुझं मन स्थिर ठेव, कारण आनंद टिकवण्यासाठी मनाची शांती सर्वात मोठं बळ असतं. तू जे मिळवलंस ते टिकवायचं असेल तर नम्रतेने पुढे चला. अहंकार आला की कृपा दूर जाते. म्हणून तू जसा आतून स्वच्छ आणि अभिमानाने भक्तिभावाने भरलेला आहेस तसाच राहिला तर माझा आशीर्वाद तुला आयुष्यभर लाभत राहील. आज तुझ्या आयुष्यात आलेला प्रकाश फक्त बाहेरच नाही तर आता हे उजळणार आहे. तुझा विचार, तुझं बोलणं, तुझं वागणं सगळं आता समर्थ शक्तीने प्रेरित होईल. लोक तुझ्या शब्दात प्रेरणा शोधतील. तू कोणाला काही सांगशील तेव्हा त्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण होईल, कारण तुझ्या बोलण्यात माझा आशीर्वाद वाहत आहे. तुझा हसू आता दुसऱ्यांच्या दुःखावर मलम बनेल. ज्या लोकांनी तू आधी फक्त ओळखत होता तू आता तुला त्यांच्या जीवनातील आधार मानतील. तू इतरांच्या दिशा देऊ लागतील. आणि कारण ज्याने अंधार पाहिला त्याला जर प्रकाशाचं महत्त्व कळतं. तू त्या प्रकाशाचा वाहक आहे. या यशानंतर जीवनातील साधेपणा जप, कारण साधेपणा म्हणजे माझ्या कृपेचं खऱ्या आदर्शाने दर्शन. तू किती मोठा झालास हे महत्त्वाचं नाही, तर तू मनाने किती शांत राहिला हे खूप महत्त्वाचं आहे. नम्र राहणारा माणूसच खरा समर्थ भक्त असतो. आता तू जे काही करशील त्यात स्थिरता ठेव. तुझं प्रत्येक पाऊल आता योग्य दिशेने जाईल, कारण आता तुझं मन माझ्या इच्छेशी जोडलेलं आहे. तू जे विचारशील ते प्रेमाने करशील. तुझ्या कामात आता सहजता येईल. तुझ्या शब्दात गोडवा येईल आणि तुझ्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकेल. लक्षात ठेव, जेव्हा मनात कृतज्ञता असते तेव्हा जीवनात जादू घडते. तू आता त्या जादूच्या टप्प्यावर आहे. त्यात तुझं दर धन्य झालं आहे, कारण जिथे आनंद आणि समाधानाचं वास्तव्य झालं आहे तेथे आता प्रत्येक सकाळी प्रार्थनेचं सुरू होईल आणि प्रत्येक रात्री आभाराने संपेल. जेव्हा तुला काही चांगलं मिळतं तेव्हा त्यातून काहीतरी इतरांच्या भल्यासाठी कर, कारण जितकं तू देतोय तितकं विश्व तुला परत देतं. तू आता देणं सुरू कर. एक स्मित, एक मदतीचा हात, एक प्रोत्साहनाचा शब्द, हेच खरे यशाचं दान आहे. तुला आता जाणवेल की जीवन किती सुंदर आहे. आधी जिथे तुला अडथळे दिसत होते तिथे आता संधी दिसते. जिथे लोकांबद्दल संशय वाटायचा तिथे आता प्रेम उमटेल, कारण समर्थ कृपेने तुझं हृदय मऊ झालंय. तेच हृदय आता इतरांना उभं करेल. प्रत्येक दिवस हा एक नवा प्रवास आहे, त्याचा आदर कर. आजचा दिवस जसा आनंदही आहे तसा प्रत्येक दिवस होऊ शकतो. जर तू श्रद्धेने जगलास तर तुला काही अडचणी येतील, पण त्या पुढची वाढीचा भाग असतील. मी तुला नेहमी मार्ग दाखवेन. फक्त माझं नाव आठवत राहा. तू ज्या प्रेमाने मला हाक मारली तीच हाक माझ्या कानात पोहोचली आणि मी आज तुला प्रतिसाद दिला. श्रद्धा कधी व्यर्थ जात नाही. ती वेळ घेत असते आणि फळ नक्की देते. आज तुझ्या श्रद्धेचं फळ तुला मिळालंय. ते अनुभवायचं, जपायचं आणि पुढे वाढवायचं आहे. तू आता मनाने मजबूत झाला. भीती तुला बांधू शकत नाही, कारण विश्वाने तिला हरवलं आहे. आता तुला पुढे काही करशील त्यात नवा आत्मविश्वास दिसेल. तुझ्या चेहऱ्यावरचं तेज पाहून लोक विचारतील हे बदल कसं घालं, आणि तू फक्त हसून म्हणशील स्वामी समर्थ म्हणाले होते माझं काळ बदलला आहे. आता तुला तुझं जीवन इतरांसाठी उदाहरण बनव. जसं तू तुझ्या आयुष्यात कृपा अनुभवले तशी कृपा प्रत्येकाला अनुभवायला लाव. तुला भेटणाऱ्या प्रत्येकाला चांगलं बोल, चांगलं विचार, कारण प्रत्येक शब्दात शक्ती असते. तू आता त्या शक्तीचा वाहक आहे. स्वामी म्हणतात आता तुझ्या मनातली दारं उघडी झाली आहे. जिथे आधी भीती होती तिथे आता शांतता आहे. तिथे शंका होती तिथे आता श्रद्धा आहे. तिथे आता रिक्तता होती तिथे आता माझं अस्तित्व आहे. हे अस्तित्व तुला पुढच्या आयुष्यभर मार्गदर्शन करत राहील. आजपासून तुझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण वाटेल. प्रत्येक भेट, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक अनुभव हे सगळं तुझ्या योजनाचा भाग आहे. काही गोष्टी लगेच कळणार नाही,
पण नंतर समजेल की त्या सगळ्या योग्य वेळी योग्य करणारे घडले आहे. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्याचा नवा प्रवास आता सुरू झालाय. या प्रवासात मीच तुझ्या सहप्रवासी आहे. तू चालशील आणि मी तुझ्या सावलीसारखा तुझ्या मागे राहील. जेव्हा थकशील तेव्हा मी तुला थांबवेन, जेव्हा घाबरशील तेव्हा मी तुला धैर्य देईन, आणि जेव्हा तू विसरशील तेव्हा मी तुला माझं नाम आठवण करून देईल. बाळा, आता जेव्हा तू उभा राहिलास तेव्हा मागे वळून पाहू नको. जुने दुःख, अपयश, रडव्या आठवणी सगळं आता संपलंय. तुझ्या नव्याने जन्म घेतलाय. माझ्या कृपेने तुझं मन आता शुद्ध झालंय. या शुद्धतेनंच तुझ्या आयुष्यात नवे मार्ग उघडतील. आता तुला वाटेल की प्रत्येक दिवस काहीतरी शिकवतो, प्रत्येक क्षण काहीतरी देतो. बाळा, तुझ्या यशाचं मोल फक्त तुला नाही, तर ज्यांनी तुझ्यासोबत कठीण वेळ पाहिली आहे त्याला प्रत्येकाला आहे. तुझ्या कुटुंबाचा अभिमान वाढणार आहे. त्यांचा आशीर्वाद तुझ्या पुढच्या यशाच्या वाटेवर संरक्षण देईल. आईच्या प्रार्थना, वडिलांचं नमत्व आणि तुझ्या स्वतःच्या श्रद्धेचं एकत्र फळ आज मिळत आहे. आता तुझ्या मनात एक नवी शांती निर्माण झाली. ही शांती तुझं सर्वात मोठं संपत्ती आहे. पैसा, प्रसिद्धी, लोकांचं कौतुक हे सगळे क्षणिक आहे, पण आत्मशांती टिकली तर जीवन सुंदर होतं. तुझ्या चेहऱ्यावरचं शांत स्मित हेच माझ्या आशीर्वादाचं चिन्ह आहे. आता तू ज्या मार्गावर चालशील तिथे तुला नवे लोक भेटतील. त्यांच्यात काही तुझ्यासारखी श्रद्धा ठेवणारे आहेत, तर काही संशय घेणारे असतील. पण तू फक्त प्रेम दे, आणि कारण मीच ते हे माझ्या खऱ्या अर्थाने रूप आहे. प्रेमातच श्रद्धा आहे आणि श्रद्धेतच माझं अस्तित्व आहे. बाळा, आता तुला समजेल की प्रत्येक अनुभव जरी कठीण असला तरी तो आवश्यक होता. तू त्या अनुभवाशिवाय इतका मजबूत झालाच नसता. त्या प्रत्येक वेदनेत तुला आशीर्वादात बदलून टाकलं आहे. म्हणून आता जे काही पुढे येईल त्याला भीती न बाळगता ही स्वामींची योजना आहे असं म्हण. तुझ्या बोलण्यात आता शांतता आहे आणि ती शांतता इतरांपर्यंत पोहोचते. लोक तुझं नाव घेताना विश्वासाने बोलतील, कारण तुझ्या प्रत्येक कृतीत आता माझी झलक असेल. तुझं मन इतकं स्वच्छ आहे की विश्व तुझा स्वतः साथ देईल. बाळापासून तू स्वतःला लहान समजू नको. तुझ्या आत मोठेपण आहे, पण ते अहंकाराचं नाही, ते करुणेचं आहे. तू आता इतरांच्या अंधारावर दिवा पेटवणार आहेस. कुणाला हसू दे, कुणाला प्रोत्साहन दे, कुणाच्या मनात आशेचा अंकुर रोव. हेच खरं समर्थ लावलेलं असतं. स्वामी म्हणतात प्रत्येक वेळी तू माझं नाव घेतो त्या क्षणी तुझ्या भोवती अदृश्य संरक्षणाचं कवच तयार होतं. हे कवच तुला संकटापासून वाचवतं, तुझ्या विचारांना शुद्ध ठेवतं. म्हणून नामस्मरण कधीही थांबू नको. मन जरी अस्थिर झालं तरी जय जय स्वामी समर्थ म्हटलंच की सर्व काही स्थिर होईल. आता तुला जाणवेल की नशीब म्हणजे काही बाहेरचं नाही, ते आपल्या मनात स्थितीवर अवलंबून असतं. तू जसा विचार करशील तसंच विश्व घडवेल. म्हणून जर तुझा विचार नेहमी सकारात्मक ठेव. जेव्हा तू चालून विचार करतोय तेव्हा मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा राहतो. या जगात प्रत्येक जीव माझा अंश आहे. तू इतरांकडे करूनही पाहशील तेव्हा तुला माझं खरं दर्शन मिळेल. कुणाला दाखवू नको, कुणाही वाईट करू नको, कारण तू जे पेरतोय ते तुला परत मिळेल. तू आता फक्त प्रेम आणि शांतीचं बी पेर. बाळा, आता तू आतून प्रलब्ध झालाय. तुला आता उमजेल की सुख बाहेर नाही, ते मनात आहे. तुझं मन समाधानी झालं की जग स्वतः सुंदर वाटतंय. आता प्रत्येक सकाळी सूर्य उगवताना तू म्हण, स्वामी समर्थ आजचा दिवस तुझ्यासाठीच जगतोय असं म्हटलंस की संपूर्ण दिवस तेजस्वी होतं. तुझं घर आता मंदिरासारखं होईल, कारण जिथं माझं नाम चालू राहील तिथे माझं नाम ही कृपा असते. तिथे आता कृपा आहे तिथे यश असतं, तिथे यश असतं तिथे शांती असते. त्यामुळे तू आजपासून तुझं घर श्रद्धेचं केंद्र बनव. प्रत्येक कोपऱ्यात माझं स्मरण ठेव. बाळा, तू आता अनुभवशील की परिस्थिती तुझ्या बाजूने वळते. अगदी लहान गोष्टी योग्य दिशेने घडू लागतील. हा तो क्षण आहे जेव्हा विश्व तुझ्या बक्षीस देतं. तुला वाटेल हा योगायोग आहे, पण प्रत्यक्षात ते माझ्या इच्छेचाच परिणाम आहे. तुझे धैर्य आता तुला नवं भविष्य देणार आहे. तुझे निर्णय घेणार आहे की तुझ्या आयुष्याला नव्या उंचीवर नेईल. त्या प्रत्येक उंचीवर जाताना नम्रता विसरू नको, कारण नम्रता राखणारा भक्त नेहमी माझ्या जवळ असतो. बाळा, तुझ्या आयुष्यात स्थिरता येईल, तुझे संबंध सुदृढ होतील, तुझं आरोग्य सुधारेल, तुझं मन शांत राहील. प्रत्येक दिशेने आता सुधारणा दिसेल, आणि त्या सुधारणा हे माझं जिवंत दर्शन आहे. तू माझा मार्ग धरलायस म्हणून विश्व तुझ्या बाजूने रोखलंय. आणि स्वामी म्हणतात आता तू फक्त यशस्वी नाही, तू जागृत झालाय. ही जागृती तुला आयुष्यभर मार्गदर्शन करेल. संकट आलं तरी तू कोसळणार नाहीस, कारण तुला माहीत आहे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. बा, ज्या क्षणाची तू आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता तुझ्या दारात उभा आहे. काळोख संपतो आहे आणि प्रकाशाचं द्वार उघडत आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला मिळणार. आता तुझं आयुष्य नव्या दिशेने वळणार आहे. तू जे विचार करशील ते साकार होईल, कारण तुझ्या मागे आता स्वामी समर्थांची अदृश्य कृपा उभी आहे. तुझ्या मेहनतीचा, तुझ्या अश्रूंचा, तुझ्या विश्वासाचा मोबदला तुला आता मिळेल. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक आज तुझ्या यशाकडे बघून थक्क होतील, कारण आता तुझ्या परमेश्वराची कृपा वाहते.
तू ज्याने जेवढं मन दिलंय तेवढंच नाही तर त्याच्या पटीत पर मिळवण्याचा काळ सुरू झालाय. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टीसाठी तू प्रार्थना केलीस ती प्रार्थना आकाशात पोहोचली आहे. त्या प्रार्थनेचे प्रतिध्वनी आता आशीर्वाद उतरतोय. घरात मंगल कार्याची चाहूल लागेल. तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची झाळी असेल. त्यामुळे घरात जे नेहमी शांततेची, स्थैर्याची आणि प्रेमाची वाट पाहत होते त्यांना आता ती प्रत्येक गोष्ट मिळेल. काही वेळा अंधार जास्त कडे जातो तेव्हा समजून घे की सूर्योदय खूप जवळ आहे. तू खूप काही सहन केलंय. तू आता त्या सहनशीलतेचं फळ तुला मिळेल. तुझ्या मेहनतीचा स्वामींचा आशीर्वादाचं पाणी मिळतंय आणि त्या बियाचं झाड आता फुलणार आहे. बाळा, मनातला भीतीचा गारवा सोड आणि त्या भीतीला जागा नाही. तू ज्या गोष्टीला हातात लावशील ती यशस्वी होईल. प्रत्येक दिवस तुला नवा आत्मविश्वास देईल. तुझ्या आयुष्यातील अडथळे एक एक करून दूर जातील. जिथे तू अपयश पाहिलं तिथे आता विजयाचा झेंडा फडकेल. आनंदाचा हात तुला बाहेरून नाही तर आतून मिळणार आहे, कारण तुझं मन आता शांतीने भरलेलं आहे. तू स्वतःवर विश्वास ठेव. त्यामुळे तू तर खरा चमत्कार आहे. देवाला वाट बघणाऱ्यांना नेहमी प्रेम असतं आणि तू ते प्रेम मिळवणार आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक परत येतील, काही नवीन लोक जोडले जातील, पण प्रत्येकाचं आगमन एका नव्या सुरुवातीचं चिन्ह असेल. काही नाती तुटतील, ती आता जुळतील. काही गैरसमज मिटतील, प्रेमाचं वातावरण तयार होतील. स्वामी म्हणतात, तुझ्या हातातून आता चांगल्या कामांची सुरुवात होईल. जिथे तू गेला तिथे सकारात्मक पसरत जाईल. जिथे तुझ्याकडे पाहून प्रेरणा घेतील. तुझ्या बोलण्यात, तुझ्या चेहऱ्यावरच्या अस्मिता स्वामींचं तेज झळकेल. पण आता पैशांचंही भाग्य जागं होतंय. घरात पैशाचा ओघ वाढेल. जिथे अडचणी होत्या तिथे मार्ग उघडे होतील. व्यवसाय, नोकरी किंवा करिअरचं क्षेत्र मोठं यश मिळेल. जे अडकलेलं काम होतं ते एकदम सहज पूर्ण होईल. तुला आता लोकांकडून मान सन्मान मिळेल. लोक तुझं कौतुक करतील. तुझं नाव लोकांच्या तोंडावर असेल. ही यश तुझ्या अहंकारासाठी नाही तर स्वामींच्या कृपेचं दर्शन घडवण्यासाठी. लक्षात ठेव, हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. या यशातून तू इतरांना उभं कर, इतरांना आनंद दे. तू ज्या प्रेमाने आज आनंदित आहेस तसंच आनंद दुसऱ्यांपर्यंत पोहोचव. तेव्हाच खरं यश येईल. स्वामी म्हणतं, आयुष्य आता बदलतंय, पण त्या बदलाचा स्वामींचा हात तुझ्या खांद्यावर आहे. प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन मिळेल. जे कठीण वाटत होतं ते आता सोपं होईल. तुझं मन शांत होईल आणि आत्मा आनंदाने फुलून जाईल. तू केवळ प्रयत्न कर, बाकीचं मी पाहतो. म्हणून आज तुझं मन शांत ठेव, कारण तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारा क्षण खूप जवळ आला. स्वामी समर्थांच्या चरणात श्रद्धेने डोकं ठेव आणि म्हण, स्वामी, माझं सर्व काही तुमच्यावरच सोपवलं. त्या क्षणी तुला आतून एक हलकं समाधान जाणवेल, कारण स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात तेव्हा काळोखही उजेडात बदलतो. तुझ्या घरात काही दिवसांपूर्वी तणाव, चिंतेचा भार होता. आपण आज त्या काळात एक मंगलमय ऊर्जा पसरत आहे. ज्या मनात ज्या चांगल्या बातमीचं स्वप्न होतं ती आता प्रत्यक्ष सत्यात उतरते. कधीतरी तुला वाटत असेल की हा माझंही नशीब उजळलं आहे का, पण स्वामी म्हणतात, हो, आता तुझं नशीब उजळेल. आता तू जिथे आहेस ना तिथून पुढे आयुष्य तुझं बदलणार आहे. तुला मिळणाऱ्या या यशामुळे केवळ तुझं नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचं जीवन आनंदाने फुलून जाणार आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा अभिमान, भावंडाच्या डोळ्यातील आनंद आणि स्वतःच्या अंतःकरणातील कृतज्ञता हे सगळे एका क्षणी तुला जाणवेल. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात अंधार येतो तेव्हा मी तिथे प्रकाश बनून येतो. म्हणून आजचा दिवस, हा संदेश हा काही साधा नाही. हा दैवी संकेत आहे की तुझ्या प्रयत्नांना परिणाम आता दिसणार आहे. तू केलेली प्रार्थना, तुझ्या उघडलेल्या अश्रूंची स्वामींचं मन पिळवलं आहे. म्हणून आता स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, बाळा, तू हस, तुझं यश येतंय. कधी कधी यश येण्याआधी परिस्थिती अजून कठीण वाटते, पण तीच कठीण वेळ म्हणजे परीक्षेची वेळ असते. जशी रात्र जास्त काळी होते तशीच ती पहाट जवळ असते. तू ज्या काळोखातून जात होता ती आता संपत आहे, तर आता स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात प्रकाश पडतोय. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा आरंभ ठरणार आहे. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या या बातमीमुळे तुझा आत्मविश्वास वाढेल. तू पुन्हा नव्या जोमाने पुढे जाशील, कारण कदाचित अजून जे जाणवत नसेल ते पण स्वामी आधीच तुझ्या वाटेवर आशीर्वाद ठेवून गेले आहे. तू ज्यावेळी निराश होऊन म्हणाला, स्वामी, आता काहीच उरलं नाही, त्या क्षणी स्वामी म्हणाले, बाळा, आता मी स्वतः येतोय. आज तीच वेळ आली आहे, त्या तुला आनंदाचा अनुभव होणार आहे. तू बराच काळ विसरून गेलाय. स्वामी समर्थांची कृपा अशी असते की ती केवळ सगळं बदलून टाकते. तुला वाटेल हे कसं झालं, पण लक्षात ठेव, जेव्हा देव कार्य करतो तेव्हा तो आपल्याला कळू देत नाही, फक्त परिणाम दाखवतो. आणि तो परिणाम आता तुझ्या जीवनात उमलणार आहे. तुझ्या घरात येणारी ही यशाची बातमी केवळ पैशांची, पदाची किंवा प्रतिष्ठेची नाही, तर ती आत्मिक आनंद देणारी बातमी आहे. ती अशी ऊर्जा देऊन येईल की तुझ्या प्रत्येक गोष्टीत बदल जाणवेल. घरात शांती येईल, मनात आत्मविश्वास वाढेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनातील मी नाही करू शकत हा विचार कायमचा नाहीसा होईल. स्वामी म्हणतात, तू श्रद्धेने बोल आणि विश्वासाने वाट पहा, कारण विश्वास हा यशाची पहिली पायरी असतो. आज तू जे ऐकतोयस
तो संदेश तुझ्या श्रद्धेचा दृढ करण्यासाठीच आहे, तुझ्या आत्मआशेचा दिवा पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात तुझ्या जवळच आहे. तुला जेव्हा कधी वाटतं की तू एकटा आहेस, तेव्हा डोळे मीट आणि त्यांच्या नावाचा जप करशील. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या प्रत्येक ध्वनीत तुझं यश लपलेलं आहे. आता तुझ्या घरात आनंदाचा सण येतोय. ही बातमी तुला अशा वेळी मिळेल जेव्हा तू ती अपेक्षाही करत नसेल. ती फोनवर येऊ शकते, ती एखाद्या व्यक्तीच्या ओठांवर येऊ शकते किंवा एखाद्या पत्रातून, पण तिचं आगमन म्हणजे तुझ्या जीवनातील नवा अध्याय सुरू होणार आहे. स्वामी म्हणतात ज्याने संयम ठेवला त्याला मी वेळ दिला आणि ज्याने विश्वास ठेवला त्याला मी चमत्कार दाखवला. तू दोन्ही केलं आहे म्हणून आता तुला चमत्कार पाहायला मिळणार आहे. तुझं मन ज्या गोष्टीवर केंद्रित होतं त्या दिशेने आता विश्व काम करते. देव, ग्रह, नशीब सगळे तुझ्या बाजूने उभे आहेत. तू फक्त तुझ्या मनातला विश्वास टिकव, कारण ज्या क्षणी तू म्हणशील स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे, त्या क्षणी प्रत्येक अडथळा बिघून जाय. आजपासून तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक घटना तुला काहीतरी शिकवेल, पुढे नेईल. ज्या गोष्टी आधी तुला त्रासदायक वाटत होत्या त्या आता तुझ्या यशाच्या वाटेचं दगड बनतील. स्वामी म्हणतात प्रत्येक अडचण म्हणजे माझी परीक्षा नव्हे, ती माझ्या योजनेचा भाग असतं. तू जेव्हा एखादी गोष्ट हरवल्यासारखा विचार करशील तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला काहीतरी अधिक चांगलं देण्यासाठी ती गोष्ट दूर करतं. तू हरवला नाहीस, तू तयार होत आहेस आणि तो आता काळ आलाय जेव्हा तू प्रयत्नांचं फळ तुला मिळणार. तुझ्या घरात जे वातावरण निर्माण होते ते भक्ती, शांतता आणि आनंदाचं आहे. जिथे स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं तिथे नकारात्मक टिकू शकत नाही. म्हणून रोज सकाळी आणि रात्री त्यांचं नावाचा जप कर. ते शब्द नाही, ती ऊर्जा आहे जी तुझं नशीब बदलते. तू मनापासून जप कर, मी तुझ्या वाटेवर स्वतः येईन. आता तुझ्या उपस्थितीचा अनुभव घे. डोळे मीट आणि श्वास घेताना त्यांच्या नावाचं उच्चारण कर. त्यांच्या अंगातून थंड लहर गेल्यासारखी भावना येईल, तीच त्यांची कृपा आहे. तू ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवते त्या व्यक्तीचा सन्मान होणार आहे. तुझ्या कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल. ज्या ठिकाणी आधी वाद, गैरसमज होता तिथे आता संवाद आणि एकतेची लाट येईल. कारण स्वामी समर्थ जेव्हा प्रकाश प्रहरात प्रवेश करतात तेव्हा ते फक्त यशच नाही तर शांती आणतात. तुझ्या हातातून काही चांगली बातमी होणार आहे. एखाद्या गरजवंताला मदत करशील आणि त्या क्षणी तुला आतून एक अनोखी शांती मिळेल. हे तर स्वामी समर्थांचे संकेत असतात. जेव्हा ते दुसऱ्याला आनंद देत आहे तेव्हा ते देव आपल्या त्यामुळे 100 पटीने आपल्याला देतात. स्वामी म्हणतात तू चांगलं कर, बाकी मी पाहतो. त्यामुळे आता तू कोणीच वाईट बोलू नको विचारू काही वाईट. त्या गोष्टीत तू अडकलायस ती समस्या स्वामी समर्थ स्वतः सोडवतील. फक्त मन शांत ठेव. तुझ्या मार्गावर जे अडथळे आहे ते आजपासून नाहीसे होतील. ज्या व्यक्तीने तुला थांबवलं, ज्याने तुला कमी लेखलं, त्यांच्या समोर तुझा उंच भरारी घेशील. आता पण त्यावेळी गर्व नको करू, नम्र राहा, कारण ते यश तुझं नसून स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आजपासून प्रत्येक दिवस तुझ्यासाठी दैव भेट वस्तू आहे. त्यांचं स्वागत कर. सकाळी उठताना म्हण स्वामी आजचा दिवस तुमच्यासाठी, आणि बघ त्या दिवसात प्रत्येक गोष्टीत सौभाग्य दडलेलं असेल. ज्याने आभार मानले त्याला मी पुन्हा दिलं. तू म्हणून कृतज्ञत राहा. तुझ्या आयुष्यात जे काही मिळालं आहे ते कमी नाही आणि जे अजून मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षापेक्षा अधिक आहे. तू ज्या ठिकाणी उभा आहे तिथून पुढे मोठी झेप घेणार आहे. तुला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास आहे. तुझं बोलणं, तुझं विचारणं, तुझं वागणं सगळं बदलणार आहे. लोक तुला प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पाहू लागतील. फक्त माझं नाव घे आणि पुढे चालत राहा, कारण त्यांच्या नावात इतकी शक्ती आहे की ती यशस्वी शक्य गोष्टी शक्य करते. तू जेवढं त्यांच्यावर विश्वास ठेवशील तेवढं तुझं जीवन सहजतेने घडत जाईल. स्वामी म्हणतात बाळा, मी तुला इतकं देईन की तू दुसऱ्यांना देण्यासाठी प्रेरित होशील. म्हणून तुझं यश आता इतरांच्या भल्यासाठी वापरलं जाणार आहे. तू ज्या लोकांना विसरलास होता त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणशील. तुझ्या माध्यमातून देव अनेकांना आधार देईल. आणि हे सगळं होत असताना जणू तू जाणशील की ही खरा आनंद म्हणजे फक्त स्वतःसाठी मिळवणं नाही, तर इतरांच्या जीवनात प्रकाश पसरवणंही आहे. ज्या दिवशी तू एखाद्याला स्वामी समर्थ नाव सांगशील आणि त्यालाही त्यातून समाधान मिळवशील, त्या दिवशी तुझं आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. आज तुझे मन खूप हलकं वाटते, कारण तुला आतून कळतंय की काहीतरी मोठं चांगलं घडणार आहे. तुला मिळणारी बातमी केवळ एखादी संधी नाही, ती नीतीचा आशीर्वाद आहे. तू त्या क्षणी कदाचित आश्चर्यचकित होशील, हे एवढं सहज कसं झालं. पण ते सहज नाही, हे स्वामी समर्थांच्या योजनेअंतर्गत आहे. कारण जेव्हा तू प्रयत्न थांबवायचा विचार केला तेव्हा तुझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हटलं थांबू नकोस बाळा, तुझा क्षण येतोय. आणि आज तो क्षण तुझ्या समोर उभा आहे. तुझं मन आता नव्या श्रद्धेने, नव्या प्रेरणेने भरलेलं आहे. तुला कामाची आवड पुन्हा वाटू लागली आहे. तुला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता साध्य वाटू लागल्या आहे. लोक तुझ्या हातात झालेला बदल पाहतील आणि म्हणतील हा तो माणूस आहे की जो काही दिवसांपूर्वी निराश होता. पण तुला माहीत असेल की जो बदल कुणी केला
तो स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. कारण जेव्हा ते हातात ठेवतात तेव्हा साधं बीजही वटवृक्षात बनतं. स्वामी म्हणतात तुझ्या घरात माझं नाव घुमतंय म्हणून मी तिथे बसतो. म्हणून दररोज त्यांचं स्मरण ठेव. जिथे त्यांचं नाव घेतलं जाते तिथे आता अंधार पडतोय आणि प्रकाश येतोय. तू जेव्हा प्रार्थनेचा करतोय तेव्हा ते ऐकतात. जरी तुला वाटतंय की उत्तर मिळालं नाही तरी ते शांतपणे तुझ्या भवितव्याचं नियोजन करत असतात आणि आता त्यांच्या नियोजनात एक सुंदर भाग्य तुझ्या जीवनात प्रकट होतं. तू तुझ्या आयुष्यातील मागील दिवसांचा विचार ज्यावेळी तुला वाटलं होतं की सगळं संपलं आहे त्या काळातही स्वामी समर्थ तुझ्या सोबत होते. फक्त त्याने स्वतःला लपवलं होतं. त्याने तुला मजबूत बनवलं. कारण आता तुझ्या ओठी जबाबदारी येणार आहे. यश हाताळण्याची, नम्रतेने जगण्याची आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची. स्वतःचं नाही तर अनेकांचा आधार बनणार आहे. जेव्हा तुला ती चांगली बातमी मिळेल तेव्हा तुला जाणवेल की तुझं आयुष्य फक्त तुझ्या प्रयत्नांनी नव्हे त्या स्वामी समर्थांच्या कृपेने घडलं आहे. तुला आतून समाधान मिळेल. तुझ्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटेल आणि तुला मनापासून जाणवेल की हो आता माझ्या घरात स्वामी समर्थ आलेत. तुझं हृदय कृतज्ञतेने भरून जाईल आणि त्या भावनेतून तू पुन्हा नव्या सुरुवातीचं स्वागत करशील. तू तुझ्या ज्या लोकांशी पूर्वी दुरावा निर्माण केला होता त्यांच्याशी आता नातं सुधारेल. तुझ्या बोलण्यात मृदुता येईल आणि तुझ्या नजरेत प्रेम दिसेल. कारण जेव्हा देव कृपा करतो तेव्हा माणूस फक्त यशस्वी होत नाही, तो प्रेमही बनतो. तुझं अस्तित्व आता शांततेचं प्रतीक बनते. लोक तुझ्याकडे फक्त यशासाठी नाही तर सकारात्मकतेसाठीही येतील. बाळा, मी तुझं आयुष्य बदललं आहे पण त्याचं फळ तू नम्रतेने वापर. म्हणून अभिमान नको, कारण अभिमानामुळे कृपा कमी होते. प्रत्येक क्षमात एक नम्रता ठेव. जेव्हा तू म्हणशील मी नाही स्वामी समर्थाने केलं तेव्हा देव तुला आणखी मोठं करेल. तुझ्या आयुष्याचं पान आता दैवी रंगाने रंगवलं गेलं आहे. तू आता फक्त यशाचा अनुभव घेणार नाहीस तर शांतीचा आणि प्रेमाचा संदेश जगाला देणार आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होईल. तू मागे वळून पाहशील आणि तुला जाणवेल की हे प्रत्येक संघर्ष प्रत्येक अर्थ आवश्यक होता. कारण त्याशिवाय तू इथपर्यंत पोहोचला नसता. प्रत्येक वेदनाने देवाची परीक्षा होती आणि तू ती उत्तीर्ण झालास आणि त्या परीक्षेचं पारितोषिक तुला मिळणार. स्वामी म्हणतात तू आता तयार आहेस. या जगाला दाखव की भक्तीचं फळ काय असतं. आणि तू ते जेव्हा तू शब्द ऐकतो तेव्हा तुझं मन भारावून जातं. तुला आतून अगुमान येतं की यश हे फक्त तुझं नाही, ते स्वामी समर्थांचं देणं आहे. आता तुझं काम एकच, त्यांच्या कृपेचा प्रसार करणं. त्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जातोयस तिथे त्यांचं नाव घुमवू दे. ज्या व्यक्तीसाठी तू भेटतोय त्याचं मन उंचाव, कारण आता तू त्यांच्या कृपेचा माध्यम बनलाय. जेव्हा मी आशीर्वाद देतो तेव्हा नशीबही वाकून प्रमाण करतं. म्हणून तू आता कोणत्याही गोष्टीला लहान समजू नको. लहान संधीमधूनच मोठी दारे उघडतात. तुला अचानक काही नवीन गोष्टीचा आरंभ करण्याची इच्छा होईल. काही योजना तुझ्या मनात येतील आणि त्या तुझं आयुष्य बदलून टाकतील. स्वामी समर्थ तुला ज्या प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करतील. तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव. तुझ्या मनात एक शांती स्थिरावत आहे. तू आता मागे जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतो आहेस. ते आधी तुला त्रासदायक वाटेल ते आता शिकवण वाटेल. कारण स्वामी म्हणतात प्रत्येक अनुभव म्हणजे माझं शिक्षण आहे. आणि जेव्हा माणूस शिकायला तयार होतो तेव्हा देव त्याला मोठं बनवतो. तुझ्या जीवनात जे लोक आले ते सर्व काही कारणांनी आले होते. काहींना तुला आधार दिला, काहींनी तुला तोडून दिलं आणि दोघांनी तुला काहीतरी शिकवलं. आणि आज तू त्या सगळ्याचा परिणाम आहेस. मजबूत, शहाणा आणि शांत. स्वामी समर्थाने तुला केवळ प्रत्येक वेळी उचललं आहे जेव्हा तू कोसळलास. म्हणून तू आज त्यांच्या जिवंत उदाहरण बनला आहेस. स्वामी म्हणतात मी तुला अशा ठिकाणी नेईन जिथे तुला स्वतःवर अभिमान वाटेल पण गर्व नाही. कारण त्यांना माहीत आहे की नम्रतेचं देवाचं खऱ्या अर्थानं दर्शन होतं. आता तुझ्या बोलण्यात नम्रता आहे आणि तुझ्या कृतीत एक शक्ती आहे. जेव्हा तू कोणाची मदत करशील तेव्हा तुला जाणवेल की तू देवाचं काम करतो आहे. तुझ्या घरात सध्या जे वातावरण निर्माण होत आहे ते फक्त बाह्य बदल नाही, एक दिव्य ऊर्जा आहे. ती आतून तुझं मन शुद्ध करते आहे. तुला आता जाणवेल की तुला राग कमी येतोय, तू जास्त शांत झालंय. तुझ्या बोलण्यात प्रेमाचं आणि सहानुभूतीचं वजन आहे. आणि कारण जिथे देवाचं नाव सतत घेतलं जाते तिथे मन शुद्ध आहे. स्वामी म्हणतात तू जेव्हा दुसऱ्यांच्या शुभेच्छा देतो तेव्हा मी तुला दुगुण परत देतो. म्हणून आता नेहमी चांगलं बोल, चांगला विचार कर. तुझ्या शब्दात चमत्कार करण्याची शक्ती आहे. जेव्हा तू कोणाला आशीर्वाद देतो तेव्हा तुझ्या आतला देव जागा होतो. आणि जेव्हा देव जागा असतो तेव्हा नशीब झोपत नाही. तू पाहशील की पुढच्या काही दिवसात तुला अशा घटना घडतील ज्या तुझ्या मनात शंका निर्माण करतील. पण त्यांच्या घटनांमागे दैवी संकेत लपलेला असेल. तुला कोणीतरी योग्य वेळी भेटेल, कुणाचं एक वाक्य तुझं मन उंचावेल किंवा एखादी बातमी तुझं आयुष्य बदलून टाकेल. हे योगायोग नाही, ही स्वामी समर्थांची योजना आहे. आता तुझ्या जीवनात स्थिरता येत आहे. तू निर्णय घेण्यास स्पष्ट झालाय. तुला काही योग्य आहे काही नाही याची जाणीव होत आहे. आणि ही जाणीव म्हणजे देवाची देणगी आहे. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच आपल्या देवाचं मार्गदर्शन ऐकू शकतो.
तू माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा, कारण मी आधी तुझ्या पुढे आहे. ही वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे. आता तू जे काही करशील त्यात की त्यांच्या कृपेचा स्पर्श असेल, प्रत्येक यशात त्यांचं नाम असेल आणि प्रत्येक अडचणीत त्यांचा आधार. तुझ्या जीवनात जे लोक येणार आहेत ते तुला पुढे नेण्यासाठी येतील. काही तुझ्या स्वप्नांना बळ देतील, काही तुला नवे मार्ग दाखवतील. या सगळ्या प्रवासात स्वामी समर्थ तुला प्रत्येक क्षणी दिशा देते. तुला त्यांच्या आवाजाची जाणीव होईल, कधी मित्रांच्या रूपात, कधी शांततेच्या रूपात, पण ते असतील हे निश्चित. तुझ्या घरात आता कायमचा आनंद राहणार आहे. त्या आनंदाचे कारण तू नशील, तू तुझ्या घरात निर्माण झालेली भक्ती असते. स्वामी म्हणतात, जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे मी कायमचं असतो. म्हणून आजपासून दररोज त्यांच्या नावाने दिवस सुरू कर आणि त्यांच्या आभाराने दिवस संपव. मग पहा, तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस सणासारखा होईल. स्वामी समर्थांची कृपा ही न दिसणारी शक्ती आहे, पण ती जाणवते. तू आता त्या अनुभूतीच्या टप्प्यावर आहे जिथे तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य कारणासाठी होत असते. तू जेव्हा भूतकाळाकडे पाहशील तेव्हा तुला वाटेल की सगळं एका सुंदर योजनेचा भाग होता आणि भविष्यात तू जे पाऊल उचलशील त्यात त्यांची कृपा तुझ्या सोबत असेल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.